सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा पाषाणी कर्जत। जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर राहील आणि हे स्मारक त्याची साक्ष देत राहील। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सन्मान आणि आपला अभिमान। आमदार महेंद्र थोरवे। संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 7:30 वाजता पाषाणे कर्जत येथे मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला। या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला। या प्रसंगी बोलताना भरतशेठ गोगावले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फुसले जाऊ शकत नाही। त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अजरामर आहे। आज आपण सर्वजण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत, ही मोठी गौरवाची बाब आहे। पाषाण गावाने हे भव्य स्मारक उभारून शिवप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श निर्माण केलाय, याला मी मनपूर्वक वंदन करतो। शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी पुढे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावे। कोकणासाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, त्यामुळे कोकणच्या विकासाला गती मिळाली आहे। जन्म झाल्यावर जशी पंढरीची वारी करावी तसेच प्रत्येकाने एकदा तरी रायगडाला पाहावे। रायगड पाहिल्याशिवाय शिवरायांचे कार्य पूर्णपणे समजणार नाही। कार्यक्रमात बोलताना पाषाण गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिवशंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारसा याची साक्ष देतात। ही ठिकाणे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल। शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही। आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिले पाहिजे। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करत सांगितले, माझा शिवसेनेचा कार्यकर्ता राहुल विशे यांनी आतापर्यंत सभापती म्हणून जबाबदारी निभावली आहे। पुढील काळात त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून देण्याचे आवाहन मी सर्वांनाच करतो। या ऐतिहासिक सोहळ्यात एकनाथजी शेलार शिवसेना सहसचिव, दीपक कातोरे, शिवराम बदे विधानसभा संघटक, उत्तम शेळके खजिनदार, भरत डोंगरे उपतालुका प्रमुख, प्रशांत झांजे उपतालुका संपर्क प्रमुख, भरत हाबळे विभाग प्रमुख, रामचंद्र बदे, भानुदास राणे विभाग प्रमुख, दशरथ ऐनकर विभाग प्रमुख, रवी फोपे, संतोष भोंडेरे संघटक, गणेश शेळके तसेच पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते। सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांना मानाचा मुजरा अर्पण केला। पंचायत समितीचा सभापती म्हणून होता, पुढील काळामध्ये मला राहुल विसेला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आपण त्याला पाठवून द्यायचंय। यासाठी तुम्ही आतापासूनच सगळ्यांनी जोरात राहुलसाठी कामाला लागायचं। एक चांगला कार्यकर्ता मी या ठिकाणी राहुलच्या रूपाने तयार केलेला आहे। आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम राहुल या ठिकाणी करत आहे आणि ही आम्हाला नतमस्तक व्हावंच लागल, तिथं अपील नाही आहे। आज जर राजे नसते तर आज आपली अवस्था काय झाली असती। आणि म्हणून एका कवीने सांगितलं त्याच्या कवीमध्ये, राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस। राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले तुमच्या मंदिराचे कळस। राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस। राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला आमच्या दारामध्ये तुळस। राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला माझ्या या माय भगानीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू। आणि तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।